NSDच्या पथकाने वैजनाथ मंदिरची पाहणी केल्यानंतर आता आपल्यासोबत वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख आहेत. नेमकी NSD कडून काय पाहणी करण्यात आली आणि काय काय सूचना करण्यात आल्यात? एनर्जी पथक या ठिकाणी पाहणीसाठी आलं होतं. त्यांना देशाच्या गृह मंत्रालयाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्यावरून ते या ठिकाणी आले होते. त्यांनी मंदिर परिसरामध्ये एंट्री कुठं आहेत, एमर्जन्सी एक्झिट कुठं आहेत, मंदिरामध्ये कुठं कुठं काय 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 आहे अशा पद्धतीची पाहणी केली. थेट मंदिराच्या वरच्या आडगळीच्या भागामध्ये उंचावरच्या स्थानांची सुद्धा त्या ठिकाणी पाहणी केली. या ठिकाणी अतिरेक्यांच्या कारवायाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी तशी वेळ आल्यानंतर आणि तशा सूचना NSDला मिळाल्यानंतर त्यांच्या हाताशी इथल्या सर्व बाबी ची माहिती इत्थंभूत त्यांच्याकडे असावी, जेणेकरून अतिरेक्यांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर तशी वेळ आल्यानंतर या ठिकाणी अतिरेक्यांना ताबडतोबीनं न्यूट्रलाइज करणे आणि अतिरेक्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेणे आणि मंदिर अतिरेक्यांच्या तशा कारवाईतून मुक्त करण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीच्या माहितीसाठी त्यांनी पाहणी केली. पहिल्यांदाच NSDचं पथक वैद्यनाथ मंदिरात आलं होतं. नेमकं त्यांना काही माहिती दिली गेली होती का किंवा IB कडून काही तसा कॉल होता का? नाही, IBच्या इंटेलिजन्स ब्युरो ऑफ इंडिया यांच्या सूचनेवरूनच गृह मंत्रालयाने या ठिकाणी त्यांना पाहणीसाठी पाठवलं आहे. आणि हे मंदिर गेल्या अनेक वर्षापासून थ्रेटवर आहे आणि अलीकडच्या काळामध्ये कदाचित आणखी नवीन इन्फॉर्मेशन गृह मंत्रालयाला इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळाली असावी आणि त्यांच्या सूचनेवरून ते या ठिकाणी आले होते. आम्हाला कलेक्टर साहेबांचं पत्र या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणि देवस्थान ट्रस्टला मार्क केलेलं होतं की पोलिसांनी त्या ठिकाणी NSDच्या टीमला संरक्षण द्यावं आणि इथली पाहणी डिटेलमध्ये त्यांना पाहण्यासाठी कुठलीही अडथळे येऊ नये आणि शहर पोलिसांनी त्या ठिकाणी सुरक्षा द्यावी आणि देवस्थान ट्रस्टला सचिव म्हणून मला त्या ठिकाणी सर्व एरिया फिरून दाखवून त्या ठिकाणी सगळी इत्थंभूत माहिती द्यावी अशा पद्धतीच्या सूचनेसाठी हे पत्र होतं. NSDचं पथक साधारण 4 तास मंदिरात होतं. 4 तासामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या भागाची पाहणी केली? मंदिरामध्ये गर्भगृह असेल, कासव गाभारा असेल, प्रदक्षिणा भाग असेल, मंदिराचा वरचा भाग असेल, पूर्वेकडची सर्वात उंच जाण्याचं ठिकाण. पूर्वीच्या काळामध्ये सनई चौघडा त्या ठिकाणी वाजत असायचा, तर त्या ठिकाणी माणसांना जाण्यासाठी पायऱ्या आणि एक रूमसुद्धा आहे वरी. आणि निशाण लावण्यासाठी पूर्वेकडे अतिशय सर्वात उंचावर त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था आहे. हे सर्व भागसुद्धा त्यांनी उंचावरच्या गोष्टी सगळ्या दाखवा आणि ती पाहणी केली. कारण अतिरेक्यांच्या हालचालींना त्या ठिकाणी सर्व परिसर कसा कुठून टार्गेट होतो अशा ठिकाणी त्यांच्या जाण्याचा मार्ग असतो असं त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. आणि म्हणून त्यांनी ते सगळा भाग बघितला आणि जात असताना सुद्धा त्यांच्या चर्चेतून त्यांचं असं म्हणणं येत होतं की ज्या बी चौकटी मोकळ्या आहेत, ज्या ठिकाणी वरी जाता येतं अशा ठिकाणी ऑब्स्टॅकल असले पाहिजे, दरवाजे असले पाहिजे, मजबूत दरवाजे असले पाहिजे, जेणेकरून सहजासहजी उंचावरच्या ठिकाणी अतिरेक्यांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांना जाता येऊ नये, जेणेकरून परिसरातल्या सगळ्या परिसरावर त्यांनी वरून कुठली तरी टार्गेट करणं हे सहजासहजी घडलं नाही पाहिजे अशा पद्धतीची चर्चा ते करत होते. आणखी काय काय सूचना केल्या गेलेल्या आहेत? एक बाहेर अशी चर्चा आहे की CCTV बाबतीत आणि काही सिक्युरिटी बाबतीत म्हणजे बंदूकधारी रक्षक असावेत, एक अधिकारी आणि 3 बंदूकधारी रक्षक अशा प्रकारची चर्चा पळत होती. आता खरं पाहिलं तर मंदिराला एक 3चा गार्ड, एक हेड ऑफिसचा आणि एक लोकल पोलीस स्टेशनचा पूर्वी होता आणि या ठिकाणी 3 रायफलही होत्या. परंतु अलीकडच्या काळात इथं शस्त्र नाही ते पोलिसांना सूचना करत असताना मी ऐकलं. कोरोनापासून साधारण ते शस्त्रधारी नाहीत असं समजून येतं. नाही, कोरोनाच्या अगोदरपासूनच ते गार्ड हेड ऑफिसचा कमी झालेला दिसतो. कारण आम्हाला तशी काही माहिती दिल्या गेली नाही आणि पोलिसांची यंत्रणा या ठिकाणी शस्त्र तर नसतंच, परंतु त्यांचं असं म्हणणं आलं, पोलिसांना ते सांगत होते की बाबा हे काही योग्य नाही, शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मंदिराला असला पाहिजे असं त्यांच्या बोलण्यातून ते जाणवू लागलं आणि त्यांनी ते द्यावा अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी चर्चा पोलिसांशी ते करत होते. आता त्यांचं रिपोर्टिंग इथं कोणाला नसतं असं त्यांच्या बोलण्यातून आलं, कारण त्यांना गृह मंत्रालयाने केंद्र सरकारच्या या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयात कदाचित ते रिपोर्ट करत असावे आणि त्या रिपोर्टच्या माध्यमातून नंतर ज्या ज्या एजन्सीजला सूचना त्या ठिकाणाहून होतील त्या सूचना लेखी स्वरूपात मग आमच्यापर्यंतही त्या ठिकाणी येतील. परंतु त्यांच्या चर्चेतून ज्या गोष्टी आम्हाला कळाल्या, CCTVच्या संदर्भामध्ये आता सेंट्रल प्लेसला आमच्या ऑफिसच्या तिथून कंट्रोलिंग आहे, तिथून व्ह्यू करता येतं, तिथलं रेकॉर्ड बघता येतं.
तर त्यांचं म्हणणं आलं की ही व्यवस्था कुठेतरी आउटस्कट्सला असली पाहिजे थोडी, कारण ह्या गोष्टीचा वापर सुद्धा अतिरेक्यांच्या पार्श्वभूमीवर एकदा अतिरेक्यांनी ताबा घेतला तर ते इथं बसून सगळंच मंदिर ऑब्झर्व करू शकतात. तर हे कुठेतरी थोडं आउटस्कट्सला असलं पाहिजे आणि ही व्यवस्था आउटस्कट्सला असणं सुरक्षेच्या दृष्टीनं आणि अतिरेक्यांच्या त्या ठिकाणी कारवायात ताबा जर मंदिराचा त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते अवघड जातं. अशी परिस्थिती या ठिकाणी असली पाहिजे. त्या कंट्रोल रूममध्ये तुमच्या मंदिराचा पूर्ण नकाशा असला पाहिजे, इत्थंभूत डिटेल, अशा पद्धतीची त्यांची अपेक्षा होती. त्यांनी हा नकाशा सुद्धा आम्हाला पुरवा. आम्ही काही आमच्याकडे उपलब्ध असलेले नकाशे दाखवले, नगरपालिकेकडे असलेले नगरपालिकेला त्यांनी मागितले, नगरपालिकेच्या फायर फायटिंग इक्विपमेंटच्या प्रमुखाला त्यांनी या ठिकाणी बोलवलं होतं. फायर तुमचं ऑडिट होतं का, फायरची काय व्यवस्था आहे या ठिकाणी त्यांनी तेही चेक केलं आणि इत्थंभूत सगळी माहिती बारीक बारीक गोष्टीची त्यांनी घेतली, जेणेकरून अतिरेक्यांच्या कारवायाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तशी वेळ आली तर एनएसजीनं ताबडतोब येथे येऊन कमीत कमी वेळात हे अतिरेकी कारवाई न्यूट्रलाइज करावी अशा पद्धतीची चौकशी आणि या ठिकाणी पाहणी त्यांनी केली. अलीकडच्या काळात जी मंदिरातली गर्दी वाढत आहे, श्रावण महिना असेल किंवा महाशिवरात्रीचा गर्दा असतोच, पण एकादशी, सोमवार यावेळेला पण गर्दी होते. याच अनुषंगाने ही पाहणी त्यांच्याकडून केली गेली असावी का? नाही, हे तर आता कसं आहे की मंदिरामध्ये गर्दीच्या काळामध्ये तर आहेच आहे, परंतु 12ही महिने अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर एकदा आपण आलो की ते हिट लिस्टवर असतंच आणि त्या दृष्टीनं केव्हाही अतिरेक्यांची कारवाई असे बघून, पण आता अतिरेक्यांचा आपण बघतो जनरली की मोठ्या गर्दीच्या वेळेसच त्यांचा तो प्रयत्न असतो आणि खऱ्या अर्थाने मोठ्या गर्दीच्या वेळेस आपल्याला पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात मिळतो. मग तो श्रावण महिना असेल, त्या ठिकाणी श्रावण सोमवार असेल किंवा महाशिवरात्र असेल, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी पोलीस आम्हाला पुरवतात आणि गर्दीच्या काळामध्ये मात्र या ठिकाणी बंदोबस्त मोठा असल्यामुळं या अशा कारवायांना आळा बसण्याची प्रक्रिया आपल्या इथं पूर्वीपासून आहे. शेवटचा प्रश्न आहे, काय सूचना त्यांनी केलेल्या आहेत वैद्यनाथ देवस्थान समितीला? त्यांनी सूचना अशा काही केल्या नाहीत, पण आमच्यासोबत चर्चा इत्थंभूत केली. त्या चर्चेमध्ये काय असावं, काय नसावं, कसं असावं, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये देवस्थानचा हा भाग व्यवस्थित कंट्रोलमध्ये आहे. मधला भाग तर कंट्रोलमध्ये आहेच आहे, परंतु आता बाहेरून सुद्धा असा एक कंट्रोल्ड वॉल अशी असावी मंदिर परिसराला, जेणेकरून रात्रीच्या वेळेला किंवा बंद करण्याच्या वेळेला 2 सर्कलमध्ये मंदिर बंद व्हावं अशा पद्धतीची चर्चा ते या ठिकाणी करत होते आणि एकूण मंदिराच्या सर्व बाबींच्या बाबतीत आउटगेट जे आहेत, इमर्जन्सी आउटगेट आहेत, त्याच्याबद्दल ते समाधानी होते. नक्कीच. तर हे होते राजेश देशमुख. आपण जर बघितलं तर जे IB कडून माहिती SPGला देण्यात आली होती आणि त्यानंतर SPGने स्वतः परळीमध्ये संपूर्ण वैजनाथ मंदिराची पाहणी केली आणि या पाहणीनंतर आता जो काही अहवाल सरकारला सादर होईल याकडं आपलं लक्ष असणारच आहे. स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड.